पुण्यामध्ये आज भाजपने काँग्रेसच्या विरोधामध्ये जोरदार आंदोलन केलं। काँग्रेस भवनच्या परिसरामध्ये भाजपकडून हे आंदोलन करण्यात आलं। सुरुवातीला हे आंदोलन झालं, त्यानंतर मात्र भाजपचे काही पदाधिकारी हे काँग्रेस भवनच्या दिशेने धावून गेले आणि त्यानंतर तिथली परिस्थिती बिघडली। दोन्ही म्हणजे काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। यामध्ये काही जण जखमी सुद्धा झालेले आहेत आणि त्यामुळे आता दोन्ही भाजपच्या कार्यकर्त्या पदाधिकाऱ्यांकडून एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आलेली आहे। आपल्या सोबत पुणे शहर भाजपचे अध्यक्ष धीरज घाटे आहेत। सुरुवातीला तुमचं आंदोलन शांत झालं, मात्र त्यानंतर कार्यकर्ते आक्रमक झाले, जे काँग्रेस भवनकडे गेले आणि त्यानंतरची परिस्थिती आपण पाहतोय की अगदी दगडफेकीपर्यंत गेलेली होती। मुळात आमचं आंदोलन हे पोलिसांची परवानगी घेऊन केलेलं आंदोलन होतं। भारतीय जनता पार्टीने आज संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांनी काल जे वादग्रस्त विधान केलं आणि टिपू सुलतानची बरोबरी छत्रपती शिवाजी महाराजांची केली, याचा निषेध करण्यासाठी आज आम्ही एकत्र जमलो होतो। आता सर्व शिवभक्त मावळे आंदोलन करत असताना आंदोलन शांततामय मार्गाने होत होतं। माननीय महापौर आणि मी आम्ही दोघांनी संपूर्ण कार्यकर्त्यांना संबोधित केलं, घोषणाबाजी झाली। आंदोलन संपवून निघत असताना काँग्रेस भवन मधून दगडफेक होताना आपण पाहिलं। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जी काँग्रेस टिपू सुलतानची औलाद आहे त्या काँग्रेसनी मुळात आज त्या ठिकाणी एकत्र यायचं कारण नव्हतं। आंदोलन हे भाजपाचं होतं। तुम्हाला एकत्र यायचं होतं तर तुम्ही काँग्रेस भवन मध्ये एखाद्या हॉलमध्ये एकत्र बसायला पाहिजे होतं। काँग्रेसचे कार्यकर्ते गेट पर्यंत आले, गेटवर चढले, काही घोषणाबाजी केली आणि कार्यकर्त्यांना हिणवण्याचा प्रकार केला आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्या गोळा केलेल्या त्याचे व्हिडिओ मी शेअर केलेत। दगडफेक करतानाचे काँग्रेस कार्यकर्त्यांचे व्हिडिओ शेअर केलेत। मुळात आज काँग्रेसला भारतीय जनता पार्टीच्या आंदोलनाला गालबोट लावायचं होतं, हे आंदोलन विस्कळीत करायचं होतं। त्यांच्या प्रदेशाध्यक्षावरती, ज्याला खऱ्या अर्थाने त्यांना म्हणता येईल की त्यांच्या प्रदेशाध्यक्षाची अब्रू राखायची होती, त्याच्यावरती चादर टाकायची होती, म्हणून केवळ भाजपाचं आंदोलन त्यांनी आज या ठिकाणी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला, दगडफेक केली। या संदर्भात पोलीस आयुक्तांकडे आम्ही रितसर तक्रार दिलेली आहे, याचे एव्हिडन्स दिलेले आहेत। पण आता तुमचाही एक व्हिडिओ त्यांनी समोर आणलेला आहे, ज्याच्यामध्ये तुमचा एक कार्यकर्ता काँग्रेस भवनच्या दिशेने दगड फेकतो आहे। ते म्हणतात की आमच्याकडे जर लाठ्याकाठ्या असत्या तर मग आम्ही काँग्रेसचे कार्यकर्ते जखमी केले असते, भाजपचे कार्यकर्ते जखमी केले असते। असं काही झालेलं दिसत नाही असं त्यांचं म्हणणं आहे। या उलट तुमच्या कार्यकर्त्यांनी एक दगड फेकला, याचा व्हिडिओ त्यांनी दाखवलेला आहे। नाही, आता ते या ठिकाणी केवळ आणि केवळ बचावाची भूमिका घेत आहेत। मी आपल्याला पुन्हा एकदा सांगतो की काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी लाठ्या काठ्या जमवल्या, दगडफेक केली, याचे व्हिडिओ पोलिसांकडे आहेत, माध्यमांकडे आहेत, माझ्या सोशल हँडलवरती मी टाकलेले आहेत। मुळात माझं म्हणणं आहे, तुम्हाला जर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना काही आंदोलन करायचं होतं तर तुम्ही पोलिसांची परवानगी घ्यायची, एखादी जागा निवडायची, एखादा वेगळा दिवस निवडायचा। आज भाजपाचं आंदोलन होत असताना तुम्ही समोर का आले आणि आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या सन्मानार्थ उभे राहिलो, मग तुम्ही काय टिपू सुलतानच्या सन्मानार्थ उभे राहिले होते का, असा सवाल या निमित्ताने मला त्यांना करायचं। आंदोलनामध्ये महापौर सुद्धा सहभागी झालेल्या होत्या। काँग्रेस असं म्हणते की संविधानिक पदावर असलेल्या व्यक्तीने अशा आंदोलनात त्या कशा काय येऊ शकतात असं सुद्धा सवाल केलेला आहे आणि त्यांचं निलंबन करावं अशी मागणी काँग्रेस करते। मुळात हे आंदोलन चालू असताना माननीय महापौर त्या ठिकाणावरून जात होत्या, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा जथ्था दिसला, त्या भाजपाच्या कार्यकर्त्या पहिल्या आहेत, त्या आंदोलनामध्ये आल्या, घोषणाबाजी केली, त्यांनी भाषण केलं, संबोधित केलं आणि त्या ठिकाणावरून निघत असताना काँग्रेसनी त्या ठिकाणी दगडफेक केली आणि हे आंदोलन उधळून लावण्याचा प्रयत्न केलेला आहे। या दोन्ही घटनांमध्ये पत्रकार काही जखमी झालेले आहेत, एक महिला पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झालेले आहेत। याआधी पुण्यात अशा पद्धतीचं आंदोलन कधी हिंसक झालेलं नव्हतं, तुम्ही असाल किंवा इतर राजकीय पक्ष असतील, पण पहिल्यांदाच असं हिंसक आंदोलन झालेलं आहे। याला जबाबदार कोण आहे? मुळात काँग्रेस स्वतःला अहिंसेचे पुजारी म्हणतं। काँग्रेसनीच हे आंदोलन चिघळवण्याचा प्रयत्न केला, याचं कारण म्हणजे त्यांच्या प्रदेशाध्यक्षांची काल राज्यभरामध्ये जी
बदनामी झाली, त्यांना उत्तर द्यायला काहीही आता चान्स नव्हता आणि केवळ हे आंदोलन उधळून लावायचं म्हणून त्यांनी ही दगडफेक केली. आता जी काँग्रेसने तक्रार दिलेली आहे ज्याच्यामध्ये तुमचं नाव आहे, महापौरांचं नाव आहे आणि जवळपास 100 ते 150 कार्यकर्त्यांचं नाव आहे, तर भाजपची काय भूमिका आहे? तुम्ही कुणाच्या विरोधामध्ये तक्रार दिलेली? आम्ही सुद्धा शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये आमच्या कार्यकर्त्यांनी तक्रार दिलेली आहे. त्याच्यामध्ये नावं आहेत आरोपींची आणि त्यांच्याबरोबर जो जमाव होता त्या जमावाचा पण उल्लेख आहे. मला असं वाटतं की पोलीस याचा तपास करतील आणि पोलिसांच्या तपासामध्ये हे सर्व निष्पन्न होईल आणि पोलीस योग्य त्या पद्धतीने त्यांच्यावरती कारवाई करतील. खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.